पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबपवाडी फाट्यावर एका धाब्यावर 18 मे रोजी सकाळी 7 ते 8च्या दरम्यान बेंगलोरहून पुण्याला जाणारी आराम बस थांबली होती. चहा पिण्यासाठी बसमधून प्रवासी खाली उतरल्यानंतर बेंगलोरमधल्या उषादेवी प्रवीणकुमार चौधरी यांचे 19 लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले होते. पेठवडगाव पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य माहितीच्या आधारे तपास सुरू केला. चोरट्यांनी वापरलेली मोटार कोणत्याही टोलनाक्यावरून न जाता आडमार्गानं गेली होती. त्यामुळे चोरट्यांपर्यंत पोहोचणं शक्य होत नव्हतं. तपासात या चोरीचे धागेदोरे मध्य प्रदेशपर्यंत असल्याचं निदर्शनाला आलं. त्यानंतर पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यात पाठवण्यात आलं. पेठवडगाव पोलिसांनी आपलं कसब पणाला लावून संशयित चोरट्याच्या घराची रेकी केली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीनं धार जिल्ह्यातील खेरबाजांग इथल्या कमरुद्दीन खान याला ताब्यात घेतलं. यावेळी या गुन्ह्यातील अन्य 2 साथीदार पसार झाले. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी खान याला वडगाव पोलीस ठाण्यात आणलं. चौकशीत त्यानं चोरीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी असा सुमारे 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. दिनांक 18/5/2026 सकाळी महादेव ट्रॅव्हल्समधून रामदेवबाबा धाबा या ठिकाणी थांबलेला असताना एका महिलेचे 19,52,600 रुपये किमतीचे दागिने सीटवरून गेल्याची माहिती पोलीस स्टेशन मिळाली. तात्काळ आम्ही घटनास्थळी धाव घेतली. अधिकारी कर्मचारी गांभीर्य ओळखून त्यानंतर माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण करून गोपनीय माहिती घेऊन एमओबी समजून घेऊन आरोपीची त्याप्रमाणे तपास केला. त्यामध्ये मी स्वतः एक PSI डिगोळे आणि 10 कर्मचारी असे आम्ही सदर गुन्ह्याचा बारकाईने तपास करून मिळालेल्या माहिती आधारे तांत्रिक व गोपनीय माहिती मिळाल्या माहिती आधारे एक पथक आम्ही MP मध्ये रवाना करून स्थानिक लेवलला सुद्धा बारकाईने फुटेजची वगैरे पाहणी केली. त्यामध्ये आम्ही एक क्रेटा गाडी निष्पन्न केली. जी गाडी या त्या घटनास्थळा ठिकाणी घुटमळलेली तिचं वेग तिचा कमी झाला होता. त्यावरून ती गाडी अशा आमचा संशय दाटून ती गाडी निष्पन्न केली. आरोपीची आरोपी सुद्धा आम्हाला निष्पन्न झाली. त्याप्रमाणे आम्ही धार जिल्ह्यामध्ये पथक रवाना करून स्थानिक ठिकाणची रेकी करून स्थानिक पोलिसांची माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्फतीने तिथली माननीय पोलीस अधीक्षक विनोद प्रसर यांच्या मदतीने किंवा त्यांच्या गायडन्सखाली मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सदर ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला आहे. गाडी हस्तगत केली आहे. एकूण 28,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक आरोपी अटक केला असून 2 आरोपी फरार असून त्याचा तपास गुन्ह्यात तपासदार असून आरोपी शोध घेऊन पुढील कारवाई केली जाते. संशयित खान याला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे, गुन्हे शोध पथकातील आसिफ कलायगार, महेश गायकवाड, प्रकाश कांबळे, विजय जाधव, शरद मेनकर, आबा गुंडणके, अनिल आष्टेकर, राहुल धोत्रे, लखन सावंत, शेखर कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.